जाऊया तिथून आपले प्रतिनिधी अमोल दरेकर सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अमोल, जसं आता नवनाथ बोरकर यांनी सांगितलं की एक भावनिक नातं तयार झालेलं आहे आणि भावनिक या दृष्टीनं प्रत्येक मतदार हा राष्ट्रवादीच्या दिशेने सुद्धा कल्ला जाऊ शकतो। शिरूरमध्ये काय वातावरण आहे सध्या, कुणाच्या बाजूने कल वाटतोय? नक्कीच सिद्धेश, जिल्हा परिषद म्हटलं की ही मिनी हम्म, विधानसभा म्हणून पाहिलं जातं आणि याच जिल्हा परिषदेच्या गावगाड्यातील कारभाऱ्यांसाठी ही निवडणूक महत्वाची होती। उत्तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, शिरूर, खेडमध्ये तशी परिस्थिती जर पाहिली तर महायुती ही समोरासमोर पाहायला मिळाली आहे, तर काही तालुक्यांमध्ये या ठिकाणी युती करण्यात आलेली आहे। जुन्नरचं आपण जर पाहिलं तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत या ठिकाणी ठाकरेंना सोबत घेण्यात आलेला आहे। तर आंबेगावची परिस्थिती पाहिली तर संपूर्ण राज्यामध्ये ज्या दोन राष्ट्रवादी एकत्र आल्या त्या परंतु 3 जागांवरती दोन राष्ट्रवादी समोरासमोर त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि याच तालुक्यामध्ये खरं तर शिंदे आणि ठाकरे एकत्र आल्याचं चित्रही पाहायला मिळत आहे। एकूणच जर पाहिलं तर या ठिकाणी शिरूर तालुका जो आहे तो खरं तर औद्योगिकदृष्ट्या मोठा आहे। त्या ठिकाणी भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत पाहायला मिळत आहे। यामध्ये आमदार माऊली कटके असतील, माजी आमदार अशोक पवार असतील, त्याचप्रमाणे माजी आमदार पोपटराव गावडे आणि वडगाव शेरी विधानसभेचे आमदार बापूसाहेब पठारी यांची प्रतिष्ठापनाला लागलेला आहे। स्वर्गीय बाबूरावजी पाचारणे यांच्या पत्नीला या जिल्हा परिषदेची उमेदवारी देत भावनिक साथ सुद्धा घालण्यात आलेली आहे। एकूणच जर परिस्थिती पाहिली हम्म, तर या निवडणुकीमध्ये आपण पाहतोय की स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा 28 तारखेला बारामती या ठिकाणी निधन झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं संपूर्ण यंत्रणा थंड झाली आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी खरं तर प्रचारातून माघार घेतल्याचं पाहायला मिळत आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मित्राला कुठेतरी श्रद्धांजली म्हणून या प्रक्रियेत आपण एकमेकाविरुद्ध जरी लढत असलो तरी कुठलीही सभा किंवा प्रचार करणार नसल्याचं पाहायला मिळत आहे। परंतु या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीचे उमेदवार समोरासमोर असल्यामुळे कुठेतरी भावनिक साथ असेल किंवा विकासाच्या मुद्द्यावरती ही निवडणूक पाहिली जात आहे। एकूणच जर परिस्थिती पाहिली तर बलाबल जवळपास सारखं येत आहे आणि या भारतीय जनता पार्टी असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल याची एकूणच संख्या जर पाहिली तर मालन मालन पाचरणे ज्या आहेत त्या खरं तर भावनिक साधेच्या जोरावरती त्यांचं प्रभुत्व भारतीय जनता पार्टीच्या वतीनं पुढे जाताना पाहिलेलं आहे। तर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं दामू घोडे आणि माजी आमदार पोपटराव गावडे यांचे पुत्र राजू गावडे यांच्यात चुरस पाहायला मिळालेली आहे। तर जावा जावा स्वाती पाचुनकर आणि ज्योती पाचुनकर यांच्यात एक प्रकारची मोठी लढाई या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे आणि दोन गटांमध्ये राष्ट्रवादी खरं तर कुठेतरी पुढे गेलेली पाहायला मिळत आहे। कुठे औपचारिकता फक्त विजयाची राहिलेली आहे, ती मध्ये सणसवाडी गट असेल आणि पाबळ गटामध्ये खरं अमोल, त्यामुळे एकंदरीतच आज 10 वाजता काय निर्णय होतो मतमोजणी नंतर, कुणाच्या पारड्यामध्ये यश येतं, कुणाच्या पारड्यामध्ये अपयश येतं, हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे। धन्यवाद आपल्या तिघांचं सुद्धा।